मराठी माणसाला नोकरीत डावलल्यानं अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी संताप व्यक्त केला होता। त्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणेंच्या या कृतीवर शंका व्यक्त केली। तुमचं टायमिंग पाहता राजकारणाची शंका येते असा सवाल विचारत चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणेंना एक पत्र लिहिलंय। रेणुका शहाणेंनी आपल्या पोस्टमध्ये काय लिहिलं होतं ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मराठी नॉट वेलकम म्हणणाऱ्या लोकांना कृपया मत देऊ नका। मराठी लोकांना घर न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका। ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका। कुठल्याही जाती धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत अशा लोकांना मत न देऊन त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे। तर चित्रा वाघ यांनी पत्रात काय लिहिलं तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण ट्विटमधून मराठी मतदारांना केलेल्या आवाहनाचं टायमिंग पाहता यामागील आपला राजकीय हेतू आहे का हा संशोधनाचा विषय असू शकतो। असो तसेच जर एखादा व्यक्ती मराठी असल्यामुळे त्याला घर व नोकरी नाकारली जात असेल तर त्याचा मी निषेधच करते। पण मी आपणास विचारू इच्छिते की आपण घाटकोपरमधील सोसायटीमध्ये स्वतः खात्री केली होती का? कारण माझ्या माहितीस्तव त्या सोसायटीत समान संख्येने मराठी परिवार ही गुण्यागोविंदाने नांदतायत। मी परत सांगते, मराठी भाषेचा आदर केला पाहिजेच, पण तिचा वापर फक्त राजकीय हेतूकरिता होता कामा नये। असो हे तुमच्यापेक्षा कोण चांगल्या पद्धतीने सांगू शकते, कारण आपण जीवनसाथी निवडताना दुसऱ्या भाषेचा आदरच केला आहे, असं देखील चित्रा वाघ यांनी लिहिलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।